आता आपण क्यू इम्प्लिमेंट करून बघूया. इकडे मी पायथॉन फाईल बनवतो, क्यू इम्प्लिमेंटेशन. आणि हा जो कोड आहे ना, हा असाच्या असा कॉपी पेस्ट करतो इकडे. इथे स्टॅकच्या जागेवरती नाव काय देणार, क्यू. लक्ष कुठे आहे तुमचा? मग क्यू मध्ये सुद्धा काय असणार, एक लिस्ट असणार सुरुवातीला जी एम्प्टी असणार. एम्प्टी असेल तर इथे काय प्रिंट होणार, क्यू इज एम्प्टी, अदरवाइज क्यू इज नॉट एम्प्टी. त्यानंतर साईज, त्याच्यामधले नंबर ऑफ आयटम्स, त्याच्यानंतर त्याच्यामधला कंटेंट डिस्प्ले करणे, सेम कोड येणार. मग बदलणार कुठून, इथून. मग पुश म्हणजे ऍड करणे. क्यू मध्ये ऍड करतात त्या मेथडला काय म्हणतात, काय म्हणतात, एन क्यू. क्यू मधून बाहेर काढतात त्याला काय म्हणतात, डी क्यू. आणि पिक म्हणजे काय, जो बाहेर पडणारा आयटम आहे तो फक्त प्रिंट करणे, बाहेर काढणार नाही त्याला. मग हे करूया. पहिली पुशच्या जागेवरती इथे काय येणार, एन क्यू. एन क्यू आयटम. मग हा आयटम ऍड होणार तो कुठे होणार, शेवटी ऍड होणार ना, उजव्या बाजूला, म्हणून अपेंड, सेम कोड राहणार. कळलं? आता डीक्यू करणार इकडे, डीक्यू नावाची मेथड. आता डीक्यू नावाच्या मेथड मध्ये आपल्याला आयटम काढून टाकायचा आहे. कुठल्या बाजूचा आयटम काढून टाकायचा आहे, हा लेफ्ट साइडचा, बरोबर. पॉप मेथड कॉल केली तर इकडचा जाणार, पण क्यू मध्ये इकडचा आयटम जातो का कधी बाहेर, नाही, लेफ्ट साइडचा जातो. मग लेफ्ट साइडचा काढण्यासाठी आपल्याला त्याचा इंडेक्स नंबर कोणता असणार सांगा, कोणता इंडेक्स नंबर वापरावा लागणार लेफ्ट साइडचा काढण्यासाठी, लिस्ट मधील आयटमचा इंडेक्स नंबर 0. इंडेक्स नंबर 0 म्हणजे काय, सगळ्यात लेफ्ट साइडचा, बरोबर ना. मग इंडेक्स नंबर 0 कोणचा आहे सध्या, 1चा. मग हा आयटम डिलीट करून टाकणार. त्याच्यानंतर आता हे जे उरलेले आहेत यांच्यामध्ये इंडेक्स नंबर 0 कोणाचा असणार, याचा असणार, 2चा असणार, बरोबर. हा जाणार. आता हे उरलेले आहे त्याच्यामध्ये इंडेक्स नंबर 0 कोणाचा असणार, 3चा असणार, समजलं. मग उरलेले आहे त्याच्यात इंडेक्स नंबर 0 कोणाचा असणार, याचा असणार. मग आता लिस्ट मधला मला कोणता आयटम रिमूव्ह करायचा आहे, ज्याचा इंडेक्स नंबर 0 आहे तो. लिस्ट मधला 0 इंडेक्स नंबरचा जो आयटम आहे तो मला डिलीट करायचा आहे. आता इथे मला असं लिहावं लागेल, सेल्फ डॉट लिस्ट 0. समजलं. याने काय होणार, पहिला आयटम काढून टाकला जाणार. आणि पिक म्हणजे काय, जो आयटम काढून टाकला जाणार म्हणजेच काय, लिस्ट मधला 0 इंडेक्स नंबरचा आयटम तो मला प्रिंट करायचा आहे. मग अशी आपण काय करायचो, उजव्या बाजूचा आयटम प्रिंट करायचो ज्याचा इंडेक्स नंबर -1. आता डाव्या बाजूचा करणार म्हणजे त्याचा इंडेक्स नंबर काय असणार, 0. कळलं. त्यानंतर आता इथे काय येणार, क्यू, क्लासचं नाव. ऑब्जेक्ट सुद्धा बनवूया, क्यू, नुसता क्यू शब्द लिहूया, क्यू डॉट पुश. क्यू मध्ये 11 टाकले, 12 टाकले, 13 टाकले, 14 टाकले, 15 टाकले. कळलं. पण आता याची पुश मेथड आहे का, नाही. मेथडचं नाव काय आहे, इन क्यू. पाच आयटम त्या क्यू मध्ये ऍड केले आणि डिस्प्ले करून बघूया. आता दिसतायत. आता याच्यामध्ये 16 आणि 17 आयटम ऍड करूया. क्यू 16, क्यू डॉट इन क्यू 17. आणि हे आयटम ऍड केल्यानंतर आपण ते प्रिंट करून बघणार. झाले 16, 17 उजव्या बाजूला ऍड होत आहेत, पण ते डाव्या बाजूने रिमूव्ह झाले पाहिजे. डाव्या बाजूने काढून टाकण्याची मेथड काय आहे, डीक्यू. डीक्यू केल्यानंतर मला डिस्प्ले करून बघायचं आहे. कोणता डीक्यू झाला याच्यातला, कोण डीक्यू झाला, कोण काढला गेला याच्यातला, 11 काढला गेला. परत जर मी आता डीक्यू केला, क्यू डॉट डीक्यू, आणि डिस्प्ले करून बघितली लिस्ट, 12 गेला. कळलं.
म्हणजे उजव्या बाजूने ऍड होत आहेत आणि डाव्या बाजूने रिमूव्ह होत आहेत. आता मी सीक नाही सॉरी काय ती पिक नावाची मेथड वापरून बघतो. पिक नावाची मेथड काय करणार, जो आयटम बाहेर पडू शकतो त्याचे म्हणजे जो कोपऱ्यावरती आहे एकदम बाहेर पडण्याला आहे तो आयटम सिलेक्ट करणार, प्रिंट करणार. मग आपला क्यू सुद्धा इम्प्लिमेंट करून झाला. स्टॅकचाच कोड कॉपी पेस्ट केला बरोबर आणि त्याच्यात थोडेसे चेंज केलं. मग स्टॅक आणि क्यूचा कोड तुम्ही सी मधून केलाय ना याच्या आधी बरोबर. मग सोपा कुठला वाटतो तुम्हाला, तेव्हा शिकलेला की आता शिकलेला? हा आताचा. कशामुळे सोपा वाटतोय? पायथॉन प्रोग्रामिंगमुळे. कारण त्याच्यात डेटा टाईप नाही आहेत बरोबर ना, व्हॉइड वगैरे शब्द नाही आहेत. म्हणून सध्या बऱ्याचशा क्षेत्रामध्ये पायथॉन लँग्वेज, पायथॉन प्रोग्रामिंग लँग्वेज ही रिकमेंड केली गेलेली आहे. हा क्यू झाला. मग ह्या क्यूची आपण साईज वगैरे ही जी पहिले मेथड बनवलेले इज एम्प्टी साईज ही सुद्धा आपण बघू शकतो. क्यू डॉट साईज, क्यू डॉट इज एम्प्टी यांची आउटपुट बघा काय येत आहेत. क्यू डॉट साईज म्हणजे काय, क्यू हॅज नंबर ऑफ आयटम्स 5, किती उरलेले आहेत 5. आणि क्यू इज नॉट एम्प्टी. इज एम्प्टी आपण चेक केलं, क्यू हा एम्प्टी आहे का, तर आन्सर दिलं क्यू इज नॉट एम्प्टी. कळलं ना. हे आपण इथे सगळं केलेलं आहे. जर त्या लिस्टची लेंथ 0 असेल म्हणजे नंबर ऑफ आयटम्स विद इन दॅट लिस्ट हे जर 0 असतील ते क्यू इज एम्प्टी प्रिंट कर, अदरवाईज क्यू इज नॉट एम्प्टी प्रिंट कर. समजलं. आणि आता आपण बघणार डी क्यू. डी क्यू म्हणजे इकडेची डी क्यू मेथड वेगळी हा आणि ही वेगळा. कळलं. डबल एंडेड क्यू. आता डबल एंडेड क्यूची खासियत काय असते की आपण याला ऍड करणार ना, इकडून ऍड करणार, इकडून ऍड करणार, इकडून ऍड करणार, तर आपण कुठल्याही बाजूने रिमूव्ह करू शकतो. इथूनही रिमूव्ह करू शकतो, इथूनही रिमूव्ह करू शकतो. कळलं. आणि ऍड करताना आपण इकडूनही लेफ्ट साईडने सुद्धा ऍड करू शकतो आणि राईट साईडने सुद्धा ऍड करू शकतो. दोन्ही बाजूने एन क्यू करू शकतो आणि दोन्ही बाजूने डी क्यू करू शकतो. ही याची खासियत आहे. मग आता याच्या मेथड काय येणार, इन क्यू करतो म्हणजेच काय ऍड करतो बरोबर ना, म्हणजे इन्सर्ट करतो. इन्सर्ट कुठल्या दिशेने इन्सर्ट कर, फ्रंट कडून इन्सर्ट कर म्हणजे ऍड कर. आणि दुसऱ्या बाजूने ऍड करायचं असेल तर इन्सर्ट रियर, रियर एंड कडून इन्सर्ट कर. डी क्यू, डी क्यू म्हणजे आपण काढून आयटम टाकायचा. मग काय डिलीट किंवा रिमूव्ह काहीही शब्द तुम्ही इथे वापरू शकता. मग डिलीट फ्रॉम फ्रंट एंड, डिलीट फ्रॉम फ्रंट. आता आयटम ऍड करणार तो याच्यामध्ये आपण आयटम स्पेसिफाय करणार आणि इथे डिलीट रियर, रियर एंड करून डिलीट कर. त्याच्यानंतर पिक करायचो ना. आता पिक करताना मगाशी फक्त एकाच साईडचा आयटम यायचा. स्टॅक मध्ये जो उजव्या बाजूला असायचा तो यायचा, क्यू मध्ये जो डाव्या बाजूला असायचा तो यायचा आणि याच्यामध्ये 2 असणार, डाव्या बाजूचा आणि उजव्या बाजूचा जो बाहेर पडू शकतो. मग त्याच्यासाठी पिकच्या ऐवजी इथे काय मेथड आहे, गेट फ्रंट. फ्रंट म्हणजे काय, इथे उजव्या बाजूला जो असणार जो बाहेर पडू शकतो तो प्रिंट करणार. आणि गेट रियर, रियर म्हणजे काय, जो डाव्या बाजूला आहे तो. कळलं ना, रियर एंडला. मग याच्या मेथड वाढणार. बाकी इज एम्प्टी, साईज आणि डिस्प्ले या आहे तशाच राहणार. समजलं. मग आता आपण डी क्यूचे इम्प्लिमेंटेशन करूया, डबल एंडेड क्यू. हा जो क्यू आहे त्याचा कोड मी कॉपी केला आणि इकडे एक पायथॉन फाईल बनवतो. याला नाव काय देतो, डी क्यू पहिली मेथड
इज एम्प्टी, जर त्याच्यामधले आयटम जर 0 असतील, नंबर ऑफ आयटम 0 असतील तर DQ इज एम्प्टी होणार, अदरवाइज DQ इज नॉट एम्प्टी. पहिली मेथड झाली. दुसरी मेथड त्याची साईज, सेम मेथड, लेंथ ऑफ लिस्ट, DQ हॅज नंबर ऑफ आयटम्स, किती ते प्रिंट होणार. डिस्प्ले मेथड सेम कोड येणार. आता इथून बदलणार, NQ, DQ आणि पिक यांच्या दोन दोन मेथड होणार. NQ ची काय होणार मेथड, इन्सर्ट फ्रंट आणि इन्सर्ट रियर. इन्सर्ट फ्रंट मेथड आणि इन्सर्ट रियर. फ्रंट एंडने मला ऍड करायचे आहेत, म्हणजे कुठल्या बाजूने, उजव्या बाजूने, इकडून ऍड करायचे आहेत. म्हणजे तो कुठल्या इंडेक्सला ऍड होणार, शेवटी ऍड होणार ना एकदम, म्हणून काय होणार, अपेंड. बरोबर, लिस्टची अपेंड मेथड जी शेवटी ऍड करते. आता सेम असंच मला काय करायचं आहे, हीच मेथड मी कॉपी पेस्ट करतो. इन्सर्ट फ्रंट ऐवजी आता काय लिहिणार इथे, रियर. रियर एंडने, रियर म्हणजे कुठला, लेफ्ट साइडचा. इकडून जो आयटम ऍड करणार तो कुठे जाणार, इंडेक्स नंबर 0 कडे. बरोबर ना, रियर. इकडून जो मी ऍड करणार DQ मध्ये, इथून जो ऍड करणार त्याचा इंडेक्स नंबर काय असणार, 0. आणि हे जे बाकीचे आहेत ते काय पुढे सरकणार, हे आहेत ते पुढे सरकणार ना, हा जेव्हा आतमध्ये ऍड करणार तेव्हा. कळलं, म्हणजे जो नवीन आयटम ऍड करणार तो कुठल्या इंडेक्स नंबरला जाणार, 0 इंडेक्स नंबरला. मग आता इथे अपेंड केला तर एकदम शेवटी ऍड होणार. मग 0 इंडेक्स नंबरला मला ऍड करायचं असेल तर त्याच्यासाठी काय आहे, इन्सर्ट नावाची मेथड आहे. तर इथे आपण इंडेक्स नंबर टाकू शकतो आणि कुठला आयटम ऍड करायचा आहे तो आयटम, इथून पॅरामीटर मधून आलेला आयटम, 11, 12, 13 जे काय टाकत होतो ते. रश्मी तुझा लक्ष नसतो कशाला, कसला विचार करतेस, मगाचपासून बघतोय, खाली लक्ष आहे तुझा. झिरो इंडेक्स नंबरला हा आयटम ऍड केला जाणार. 0 इंडेक्स नंबरला का तो समजला, आणि हा ह्याला अपेंड वापरला आणि ह्याला इन्सर्ट ऍट 0 वापरला का ते समजलं ना. फ्रंट एंड, फ्रंट एंड म्हणजे कुठला, उजव्या बाजूला ऍड झाला पाहिजे. मग लिस्ट मध्ये उजव्या बाजूला कधी ऍड होतो, अपेंड मेथड वापरतो तेव्हा. आणि लिस्ट मध्ये पहिला आयटम ऍड करायचं असेल तर इन्सर्ट ऍट इंडेक्स नंबर 0, म्हणून इथे इंडेक्स नंबर 0 टाकला. एवढं कळलं, हे इन्सर्टचं झालं. आता DQ म्हणजे आता आतमधला आपण आयटम काढून टाकणार, पण हे डबल एंडेड क्यू आहे, ह्याच्यात दोन्ही बाजूने आपण काढून टाकणार ना. मग याच्यासाठी मी आता इथे नाव काय लिहितो, डिलीट फ्रॉम फ्रंट आणि डिलीट फ्रॉम रियर, अशा दोन मेथड बनवणार. मग आता डिलीट फ्रॉम फ्रंट म्हणजे इकडचा आयटम रिमूव्ह करणार. मग याची इंडेक्स नंबर किती असणार सांगा, सांगा पटकन, किती, शाबास, -1. मग इथे मी काय लिहिणार, -1. कळलं. आणि आता सेम असंच मी पुढची मेथड लिहिणार, डिलीट रियर. याची इंडेक्स किती असणार, रियर म्हणजे कुठला डिलीट करायचा आहे आता, या साईडचा, डाव्या बाजूचा. याची इंडेक्स नंबर किती असणार, किती, 2, किती सांग, किती, 0. शाबास, याची इंडेक्स नंबर 0. मग आता आपलं काय झालं, कुठल्या कुठल्या मेथड झाल्या, इन्सर्ट फ्रंट, इन्सर्ट रियर, डिलीट फ्रंट, डिलीट रियर झालं. कळलं. आता राहिलं काय, गेट फ्रंट आणि गेट रियर. म्हणजे हा प्रिंट झाला पाहिजे, गेट फ्रंट जर आपण वापरला तर, आणि गेट रियर वापरला तर हा प्रिंट झाला पाहिजे. कळलं ना. मग पिकच्या ऐवजी इथे मी काय वापरतो, गेट फ्रंट. गेट फ्रंट म्हणजे कुठला, उजव्या बाजूचा, म्हणजे इंडेक्स नंबर काय असणार, -1. आणि गेट रियर मध्ये इंडेक्स नंबर काय असणार, एकदम डाव्या बाजूचा, म्हणजे त्याचा इंडेक्स नंबर काय असणार, इंडेक्स नंबर 0. संपला, DQ चा सुद्धा प्रोग्राम संपला. आता त्या DQ मध्ये आपण आयटम ऍड करणार.
या DQ मध्ये आता इनक्यू मेथडच्या ऐवजी काय आहे, इन्सर्ट फ्रंट आणि इन्सर्ट रियर अशी मेथड आहे. मग आपण तसं करून बघूया. इन्सर्ट फ्रंट, पुढच्या बाजूने 2 एलिमेंट आपण ऍड करूया, पुढच्या बाजूने आपण 3 एलिमेंट ऍड करूया. एवढं कळलं? रन करून बघूया. उजव्या बाजूने 3 एलिमेंट ऍड झाले. आता आपण रियर एंडने म्हणजे डाव्या बाजूने 2 एलिमेंट ऍड करूया. डाव्या बाजूने मी काय करतो, DQ डॉट इन्सर्ट रियर 14 हा ऍड केला आणि डिस्प्ले फंक्शन कॉल करतो. 14 कुठे ऍड झाला बघा, डाव्या बाजूला झाला ना. त्याच्यानंतर आणखी एक ऍड करूया, इन्सर्ट रियर 15. आता 15 कुठे ऍड होणार सांगा, 14च्या आधी. कळलं? इकडे झाला. आता रश्मी तू सांग, इन्सर्ट फ्रंट असं केलं आणि इथे मी 16 लिहिलं, तर हा 16 कुठे ऍड होणार, कुठे, 13च्या नंतर. शाबास, कळलं? हे काय केलं, इन्सर्ट फ्रंट आणि इन्सर्ट रियर. मग फ्रंटला इन्सर्ट करण्यासाठी आपण अपेंड मेथड वापरली आणि रियरला इन्सर्ट करण्यासाठी इन्सर्ट ॲट इंडेक्स नंबर 0 हे लॉजिक वापरलं. आता आपण काय करूया, एक एक आयटम रिमूव्ह करूया. एक आयटम आपण फ्रंट कडून डिलीट करून बघूया आणि एक आयटम रियर कडून डिलीट करून बघूया. DQ डॉट डिलीट फ्रंट. कुठला आयटम डिलीट होणार आता सांगा, कोण डिलीट होणार आहे त्यातला, 16 हा डिलीट होणार. झाला डिलीट. आता DQ डॉट डिलीट परत फ्रंट केलं मी, डिलीट फ्रंट. आता कुठला डिलीट होणार सांगा, कुठला होणार, 13 होणार. झाला. आता DQ डॉट डिलीट रियर. आता कुठला होणार, लेफ्ट साइडचा, रियर एंडचा, 15. समजलं ना. आणि DQ डॉट डिलीट रियर परत केलं समजा, समजलं. आणि आता शेवटी काय करूया, DQ डॉट गेट फ्रंट. आता फ्रंट एंड मधून म्हणजे उजव्या बाजूच्या एंड मधून बाहेर पडणारा कोण आहे, 12 की 11, कोण, 12 बाहेर पडणार. म्हणून याचा आन्सर काय येणार, सॉरी काय हे गेट फ्रंट ना, गेट फ्रंट कडे काय आलं पाहिजे. हा, दोघांना मी गेट फ्रंटच नाव दिलंय बघा. याला नाव काय दिलं पाहिजे, गेट रियर. हा, जेव्हा 2 मेथड आपण सेम नावाच्या बनवतो तेव्हा काय होतं, जी लेटेस्ट असते खाली डिफाईन केलेली, लेटेस्ट रिसेंट, ती लक्षात ठेवतो. कळलं. आणि वरचं विसरून टाकतो तो. म्हणून त्याने हा कोड एक्झिक्यूट केला. इंडेक्स नंबर 0 ला जो होता 11 नंबर तो त्याने प्रिंट केला. गेट फ्रंट. आता याचा आन्सर काय आलं, 12. कळलं. आणि आता गेट रियर केलं तर काय आन्सर येणार, 11. कळलं. साईज, याच्यामध्ये नंबर ऑफ एलिमेंट किती आहेत, नंबर ऑफ आयटम्स किती, 2. DQ डॉट इज एम्प्टी. संपलं. कळलं. स्टॅक क्यू आणि DQ. स्टॅक मध्ये काय असतं, इकडून डाव्या बाजूने आपण आयटम पुश करत जातो. कळलं, पुश करत जातो.
आणि बाहेर कुठून काढणार, त्याच एंडने, म्हणजे इथूनच पॉप करणार. 1 2 3, कळलं, समजलं का. त्यानंतर इथे क्यू मध्ये काय, एका बाजूने इन क्यू करणार आणि दुसऱ्या बाजूने डी क्यू करणार. हा इकडे गेला, हा डी क्यू केला, हा डी क्यू केला, हा डी क्यू केला आणि हा सुद्धा डी क्यू केला, समजलं. आणि त्यानंतर शेवटचा म्हणजे काय, हा डबल एंडेड क्यू. याच्यात आपण इकडूनही आयटम ऍड करू शकतो, डाव्या बाजूने आणि उजव्या बाजूने सुद्धा. इकडूनही ऍड करू शकतो आणि इकडूनही सुद्धा ऍड करू शकतो, कळलं. आणि रिमूव्ह सुद्धा इकडूनही करू शकतो, दोन्ही बाजूने. इथूनही रिमूव्ह करू शकतो, इथूनही रिमूव्ह करू शकतो, कळलं. इथूनही रिमूव्ह करू शकतो आणि इथूनही रिमूव्ह करू शकतो, समजलं. अशा प्रकारे यांच्या डेटा स्ट्रक्चरचे प्रोग्राम आपण स्टॅक क्यू आणि डी क्यू आपण हे इम्प्लिमेंट करून बघितले. इकडे जरा लक्ष द्या. जो स्टॅक होता, स्टॅक मध्ये नावं कशी होती, चेंज कशी झाली ती बघा. स्टॅक मध्ये ऍड करणे म्हणजे पुश, क्यू मध्ये ऍड करणे म्हणजे एन क्यू, आणि डबल एंडेड क्यू मध्ये इन्सर्ट फ्रंट आणि इन्सर्ट रियर. ओके, उजव्या बाजूने आणि डाव्या बाजूने ऍड कर. रिमूव्ह करणे म्हणजे पॉप, स्टॅक मध्ये रिमूव्ह करणे स्टॅक मध्ये पॉप म्हणतात, तर क्यू मध्ये त्याला काय म्हणतात, डी क्यू म्हणतात. आणि याला डिलीट फ्रंट आणि डिलीट रियर डबल एंडेड क्यू साठी. एक आयटम मला सिलेक्ट करायचं असेल तर स्टॅक आणि क्यू मध्ये पिक नावाची मेथड, आणि याच्यामध्ये गेट फ्रंट आणि गेट रियर. इज एम्प्टी म्हणजे काय, तो स्टॅक एम्प्टी आहे का, त्याच्यामध्ये काहीच आयटम नसतील तर ट्रू रिटर्न करणार, अदरवाइज फॉल्स. साईज, नंबर ऑफ आयटम्स विद इन दॅट स्टॅक क्यू और डबल एंडेड क्यू. आणि डिस्प्ले म्हणजे जे काय आयटम्स आहेत ते डिस्प्ले करणार, या कॉमन आहे, कळलं, समजलं का. ठीक आहे.